नमस्कार श्रोते हो. आजच्या कथेचं नाव आहे बैलांचा विमा. मलकू अण्णा कागवाडे हा पळाऊ बैलांचा भयंकर नादी. आपल्या 40 वर्षाच्या उभ्या हयातीत ह्याशिवाय त्यानं दुसरं काही केलंच नाही. जनरीतीप्रमाणे वयाच्या 22व्या वर्षी त्यानं लग्न एक तेवढं केलं, तेही वडिलांनी लावून दिलं म्हणून. बाकी त्याचा जीव सगळा पळाऊ बैलगाडीतच गुंतलेला. चिंचली, खरसुंडी, जत असं लांब लांब जाऊन बैलजोड्या आणायच्या. त्यांना मनकन खुराक चारायचा. चारलेला खुराक ढुंगणावाट बाहेर पडेपर्यंत रोज खच्चून तालीम द्यायची. त्यासाठी भल्या पहाटे येरवाळी उठून बैलगाडी जोडायची. गावाबाहेरच्या सोंडीमाळाला जायचं. घड्याळ लावून चांगला 4-5 मैलाचा राऊंड मारायचा. आरडाओरडा करायचा. दोस्तांना बरोबर असायचाच. हातात चाबूक आणि काठ्याही असायच्या. फडाडा चाबूक उडवायचे, दात खाऊन काठ्या हाणायच्या आणि गाडी पळवायची. राऊंड संपला की दोन्ही खोंडांच्या अंगावर काठ्या चाबकाचे वळच वळ दिसायचे. धाप लागून त्यांची पोटं भात्यागत खालीवर होत राहायची आणि तोंडावर फेस खाली जमिनीपर्यंत लोंबायला लागायचा. अशी 3-3, 4-4 महिने तालीम देऊन पाळाऊ जोडी अगदी झक्कास तयार करायची. आणि जिथं जिथं म्हणून बैलगाड्यांच्या शर्यती असतील तिथे तिथे जायचं. त्यात भाग घ्यायचा, नंबर काढायचा आणि मग आपल्या गावात बँड लावून खोंडांना भिंगाच्या रेशमी झूल घालून मिरवणूक काढायची. परातीतनं पेढे वाटायचे. नंबर काढून मिळालेल्या बक्षिसात पदरचे 100-500 घालायचे आणि आनंद साजरा करायचा. एक शर्यत जिंकली की दुसऱ्या शर्यतीकडं डोळे लागायचे. बायको, पोरं, घर, संसार या कशात त्याचं लक्ष नसायचं. घरचं बरं होतं. बायको भली भेटली होती. गडी माणसंही चांगली होती. त्यामुळे गाडा ओढला जात होता. काही तटत नव्हतं आणि मलकू अण्णा ह्या कशाकडं ढुंकूनही बघत नव्हता. तो आपल्याच नादात दंग असायचा. गावोगावी शर्यती करत हिंडायचा. 12-24 तास त्याच्या डोक्यात एकच चक्र सुरू असायचं, शर्यत. बैलगाड्या नुसत्या सारख्या उधळत असायच्या, चाकं वाजत असायची. अशा मलकू अण्णाची एक बैलजोडी पळून पळून दमात उखडली. उरी फुटली आणि लागोपाठ 3 शर्यतीत नंबर न घेता अपयश घेऊन परतली. मलकू अण्णाला ही नामुष्की कोणाला तोंड दाखवू देईना झाली. सतत नंबर मिळवायची सवय झालेली, त्यात लागोपाठ 3दा अपयश. त्याला हा कमीपणा वाटला. त्यात लोकही डिवचू लागले. कुणी म्हणायचं गावाला पेढे मिळून लई दिस झालं. कुणी म्हणायचं आता नका कुठे शर्यतीत भाग घेत जाऊ, का गावाची नाचक्की करता. आपल्यामुळे गावाची नाचक्की होते हा बोल त्याच्या जिवारी लागला. लागोपाठ आलेलं अपयशही त्याला गप्प बसू देत नव्हतंच. या अपयशाचा वचपा काढायचा तर ही बैलजोडी उपयोगाची नव्हती. ती काढून नवी जोडी घ्यायला पाहिजे हे त्यानं ताडलं. गडी इरिसरीचा होता. त्यात मनानं अपमानाचे डाग सोसले होते. एकदा सोडून 3दा अपयशाचं धनी झाल्यामुळे त्याच्या कानांनी कुचेष्टा ऐकली होती. नंबर न आल्यावर त्याच्या डोळ्यांनी लोकांचे हसरे चेहरे बघितले होते. हे सारं पाहून आणि ऐकून तो आतून पेटला होता. त्याचा वचपा काढायचा तर झकास नवी जोडी आणायची, चांगली तालीम द्यायची आणि पुन्हा नंबर मिळवून गावात पेढे वाटायचे. असं त्यानं पण केला आणि पैशाची वाट बघत बसला. ऊस तुऱ्यावर आलाच होता. एक दिवस शुगर फॅक्टरीची ट्रक आले. ऊसाचा उभा फड आडवा झाला. ऊस ट्रकांनी फॅक्टरीला गेला आणि पहिल्याच हप्त्याचा चेक हातात पडला. त्याचीच तो वाट बघत होता. चेक बँकेत भरला आणि एकाला 15,000 कॅश घेऊन आपल्या 2 खास दोस्तांबरोबर त्यानं थेट खरसुंडी गाठली. त्यानं ठरवलंच होतं, अशी जोडी आणायची की बस देखते राहणार. सगळ्या गावानं टक्कामाका बघतच राहिलं पाहिजे. नुसतं नाही, तोंडात बोट घालून. आईला कवा नाही ते नंबर हुकला, गाडी नंबरात आली नाही तर लोकांनी एवढं टोचून बोलायचं, म्हणे पेढे मिळून लई दिस झालं. अरे आता पेढच खावा, पेढं. अशी बैलजोडी आणतो बघाच. तो दिवस उजाडला आणि 12,000चं खोंड घेऊन एका संध्याकाळी ट्रक गावात आला. मलकू अण्णाच्या दारापुढं उभा राहिला. ट्रकातनं खोंडांना खाली उतरायलाच 1 तास लागला. खोंड खाली उतरायला जरा पुढं व्हायचा
तोंड बाहेर काढायचा आणि बाहेरची गर्दी बघून पुन्हा माघारी वळायचा. बरं आत शिरून त्याच्या वेसणीला हात घालून त्याला बाहेर तरी कोण काढणार? एवढी छाती कोण करणार? ते खोंड साधे नव्हते. तरणा चांगले घोड्यागत उंच आणि चापकाच्या वादीगत लांब सडक होते. त्या हानम खोंडाची शिंग जरा मागं झुकून पुन्हा पुढं आलेली चांगली कोचारी होती. धडक मारण्यासाठी पवित्रा घेऊनच जणी उभे आहेत अशी. ती शिंग बघूनच वाटायचं केव्हा कोतळा फोडतील आणि आतडी बाहेर काढतील हे सांगता यायचं नाही. अशा या खोंडांना बाहेर काढण्यातच 1 तास मोडला आणि मलकू कागवाड्यांनी पळाऊ खोंडांची भारी जोडी आणल्याची बातमी गावभर झाली. ही नवी जोडी बघायला पूर लोटला. बरं लोक म्हणल्यावर काय, त्यात एकतारा असती. नाना तऱ्हेचे नाना लोक, नाना चौकशा आणि नाना सल्ले. दोन्ही खोंड अंगणात एका बाजूला बांधून मलकू सोफ्यावर बसला होता. सोफा लोकांनी गच्च भरला होता. लोक बघून बघून जात होते. तरी सोफ्याला तेवढीच गर्दी होती. बाहेरही तेवढीच. आणि खोंडांकडं टक लावून बघून झाल्यावर रामजी पवार आज सोफ्यावर येत म्हणाले, मलकू काय हो? मलकू बसल्या जागेवरच हल्ल्यागत करून म्हणाला, काय झालं? खरं म्हणजे त्याच्या पोटात भीतीचा गोळा उठला होता. कारण रामजी पवार म्हणजे जनावरांचा पारखी. कोणतंही जनावर घेताना लोक त्याचा सल्ला घेत. त्यानंच आल्या आल्या खोंडांना बघून काय हे असं म्हटल्यावर मलकू जरा हादरलाच. त्या भीतीपोटीच म्हणाला, काय झालं? रामजी बोलला, काय झालं काय? असल्या खोंडांना उघड्यावर बांधता? लोक बघायला यायला लागल्यात. रामजी म्हणाला, लागू दे की, नको कोण म्हणतंय? पर पडदा लावून आडोसा करा आणि तिकीट लावा. त्याच्या बोलण्याला सगळ्यांनीच दाद दिली. सोफा सगळा हसला. गांधी टोप्या आणि पटक्यांच्या बुट्ट्या हल्ल्या. मग मलकू म्हणाला, चांगलं आहेत नव खोंड? चांगलं. अगा भुईत उगवावत असं आहेत. हुडकायला गेलं तर ह्यासनी जगात तोड गावणार नाही. 1 नंबर. मलकू म्हणाला, जोडीला 12,000 पडलं बघा. खुळ्या. असं म्हणून रामजी बोलला, असल्या जनावरांची किंमत काय करतोस? एक अनमोल बाबा, अनमोल. कोणाच्या दृष्टी पडणार नाही अशी जोडी तुला गावली या. रामजी पवाराचं हे बोलणं संपतं एवढ्यात तुका जांभळे म्हणाला, मालक एक करा. मलकूनं विचारलं, काय करू? रोज एक मूठ मिरचिया उतरून टाकायच्या सांगा. मिरच्या? होय. दृष्ट काढायची हो. काय सांगा येते कुणाची नजर कशी, कुणाची कशी, हीच रिवडत अनेक जण त्यात भर टाकू लागले. श्यामगुरव म्हणाला, अहो काय सांगावं एकेकाची नजर. आपल्या देसाई सावकाराचा चिरेबंदी वाडा त्याच्या वास्तुशांतीलाच नाही भंगला. दर्शनी दरवाजावरच उभा ताडा गेला की. तर हो. म्हणून एक करा. असं म्हणून रामजीनं सुचवलं, दृष्टीची ती काळी भावली एक मिळती बघा, त्या आणा आणि खोंडाच्या शिंगाला बांधा. हे ऐकताच खी करून कापशी गुरुजी म्हणाले, म्हणजे ते ॲम्बॅसाडर फियाट गाड्यात बांधतात तसल्या भावल्या? होय होय तसल्या. असं म्हणून रामजीच म्हणाला, या तेवढं हसायला काय झालं गुरुजी? अहो एक खोंड म्हणजे फियाट का ॲम्बॅसाडर? त्याचा बा. असं म्हणून रामजी बोलला, अहो हो 1 लाख मोलाचा जीव आहे. नुसता एखादा नट बोलत ढिल्ला झाला म्हणजे मधीच बंद पडणारं मशीन नव्हे हे. हे ऐकून गुरुजी वरमले. त्यांनी पुन्हा तोंड उघडलं नाही. दुसरी तोंड बोलू लागली. नजर लागणं, दृष्ट काढणं, काळी बाहुली बांधणं, हे बोलणं बाजूला गेलं आणि नवं वळण मिळालं. सहज एकाने विचारलं, नाव काय आहेत हो खोंडाची? मलकू म्हणाले, काय अजून ठेवली नाहीत. त्यावर चेष्टेखोर चंद्राप्पा म्हणाला, मग बरं झालं की, एकाला 100 नावं काढू. त्यातलं कोणची बी 2 निवडा आणि जंगी बारसं घालून नाव ठेवण्याचा समारंभच करू. कापसे गुरुजींना पुन्हा हुकी आली. नवी सुरसुरी येऊन ते म्हणाले, नाव ठेवायचं, बारसं करायचं हे ठीक झालं, पण या बाळांना पाळणं कुठलं आणायचं? त्यांना परस्पर उत्तर देत मलकू म्हणाला, गुरुजी आता पाळणं कुठं राहिल्यात? ते नसलं तरी चालतं, पण बँड लावू, बल्बच्या माळा आणून आरास करू,
घुगऱ्या वाटून स्वतः मलकवांनाच असं म्हणल्यावर कापसे गुरुजी आणि चेष्टाखोर चंद्राप्पा यांचे चेहरे बघण्यासारखे झाले. खुद मलकवांनानेच बारशाची कल्पना उचलून धरल्यावर काय नावं ठेवावीत ही चर्चा सुरू झाली. आपापली आवड निवड लोक बोलून दाखवू लागले. एक जण म्हणालं, सिनेमातलं चालेल का? चालेल की. सिनेमा, नाटक, राजकारण झाल्यास खेळबी या कशातलं बी काढा. एवढ्यात एक जण म्हणाला, मग ते चालेल का बघा. एकाचं नाव राज म्हणजे राज कपूर मधला आणि दुसऱ्याचं ठेवा दिलीप कुमार. मलकवांना म्हणाला, ही नावं आता जुनी झाली हो. ते नटवी म्हातारी झाले. पर अजून काम करतात की हो हिरो म्हणून. ते लाजमूड काय बी करतील. पर दुसरं हिरो काय वस पडल्यात. मग एव्हरग्रीन देवानंद चालल. मलकवांना म्हणाला, तुला काय सगळं म्हातारच आवडतात काय? अरे नवा दमाचं काढ. एवढ्यात एक जण म्हणाला, त्या नटासनी घाला खड्ड्यात. आता आपण कोणत्या युगात राहतो? अहो ठेवा की रॉकेट आणि सुपर रॉकेट. हे बोलणं चाललंय. एवढ्यात एक जीप येऊन उभी राहिली आणि कोण आलं असं म्हणतो पर खुद आमदारच त्यातनं खाली उतरले. आमदार थोरातांना बघताच स्वतः मलकवांना जागचा उठला. स्वतः पुढं होऊन त्यांना आपले नवे खोंड दाखवू लागला. खोंड बघून आमदार खुश झाले आणि मलकवांनाच्या खांद्यावर आपलेपणाचा हात ठेवून म्हणाले, मलकवांना एक करायचं. काय? ह्यांचा विमा उतरा. इमा? बैलांचा? मग? असं म्हणून ते त्याला सांगू लागले, वाटेल त्याचा विमा उतरता येतो. एखादं महत्त्वाचं पार्सल पोस्टानं पाठवायचं असेल तर त्याचासुद्धा विमा उतरवतात. विमा कंपनीने केवढ्या सोयी केल्यात. त्याचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. अहो असली सोन्यासारखी जोडी तुम्ही भारोभार पैसा ओतून आणली या. बरं, ही पळाऊ बैल उद्या शर्यतीत भाग घेणार. गाडी भकली, उलटली, कुठं पाय मोडला, शिंग मोडलं आणि काय झालं तर काय करणार? तुमचा सगळा पैसा मातीत जाईल. विमा काढला आणि मग काय झालंच तर निदान तुमचं आर्थिक नुकसान तरी होणार नाही. प्रत्येक खोंडाचा 10,000 हजाराचा विमा उतरा. उद्या काय झालं तर तुमचे पैसे तरी मिळतील. बरं, त्या मानानं हप्ते काहीच नाहीत हो. आमदारांनी एक नवीन पिल्लू सोडलं. लोक अवाक होऊन ऐकत होते. मग बैठकीवर स्थानापन्न झाल्यावर मलकवांना विचारलं, तुमचं पटलं, पण विमा उतरायला जायचं कुणाकडं? आमदार म्हणाले, अहो कुठं जायचा प्रश्न येतोय कुठं? आमच्या सौभाग्यवतीनंच एजन्सी घेतली या. आमचा थोरला मेवना सगळं बघतो. असं होय? तर तुम्ही नुसतं होय म्हणा. उद्या सकाळी मेवण्याला धाडतो. तो सगळं कागदपत्र तयार करील. तुम्ही घर बसल्या नुसती पॉलिसी काढायची बघा. रामजीही टेकू देत म्हणाला, ऐका आमदारांचं. एवढा भारोभार पैसा वाचलाय. उद्या काय झालं सवरलं तर धोका कशाला घ्यायचा? आमदार बोलले, अहो पॉलिसी घेतली म्हणजे निर्धास झालं. त्याबरोबर मलकवांना मान डोलवत म्हणाला, आपल्या जीवाला काळजी नको, उतरवतो विमा. आमदार बोलले, मग केव्हा पाठवू मेव्हण्यांना? त्यांना येळ का? उद्याच पाठवा. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी आमदाराने मेव्हणी मलकवांनाकडे आली. कागदपत्रावर सह्या घेतल्या. प्रत्येक खोंडाचा 10,000 हजाराचा विमा उतरवला. जो वार्षिक हप्ता होता त्या दोन्ही हप्त्याची रक्कम मलकवांनाने रोख दिली आणि मग मेव्हणा म्हणाला, बरं, खोंड घेऊन तालुक्याला यायला पाहिजे. ते कशाला? जनावरांच्या डॉक्टरकडनं त्याची तपासणी करावी लागेल. त्यांची तपासणी? तर माणसासारखं त्यांचंही असतं. तोंडात दात किती आहेत? मलकवांना म्हणाले, अहो आत्ताशी जुळल्यात. नुकतं 8 दाती झाल्यात. अहो आपल्याला दिसत्यात पण तेच डॉक्टरनं म्हणावं लागतं. त्यांची उंची किती, वजन किती, काय ब्लड प्रेशर हाय ते सगळंच बघून डॉक्टरनं सर्टिफिकेट दिलं म्हणजे विमा कंपनी बिनगोर होती. आपण बी बिनगोर होतो. आणि समजा काही रोग असलाच तर धोक्याचा इशारा मिळून आपण सावध राहतो. औषध पाणी, इंजेक्शन सुरू करता येतं. आचाट वाटून मलकवांना म्हणाला, इंजेक्शन?
अहो नुसतं इंजेक्शन काय, ऑपरेशनसुद्धा करता येतं भूल देऊन. मलकू अण्णालाच भूल पडली. आपले दोन्ही खोंड 2-2 कासरे लावून तालुक्याला डॉक्टरकडे नेले. तपासणी होऊन वजन, उंची, दातांची संख्या, शेपटीची लांबी, शिंगाचा आकार, त्यांच्या नखाची ठेवण ही सगळी तपशीलवार माहिती त्यांच्या अंगावरील एखाद्या ठळक खुणेसह नोंदवली गेली. डॉक्टरनी वैद्यकीय प्रमाणपत्र दिलं आणि रीतसर पॉलिसी उतरली. प्रत्यक्ष पॉलिसी हातात पडायला 1.5-2 महिने लागले. दरम्यान मलकू अण्णाने त्याच्या नाकांना भोकं पाडून व्यसन घातली. अंडील खोंड होते तोवर अंगात रग मावत नव्हती. बांधल्या जागेत नीट दावणीत तोंड घालून चारा खाण्याऐवजी समोरच्या दगडी भिंतीवर धडका घेऊन आपल्या शिंगाची टोकं त्यांनी चिंबवली होती. चिंबलेली ती 2 टोकं 4-4 बोटं कापून मलकू अण्णाने त्याला पितळी शेंब्या बसवल्या होत्या आणि त्याच काळात त्यांना बैलगाडीचा सराव करण्यापूर्वी हळद लोणी लावून मुसळाने त्यांचे आंड फोडले. दोन्ही खोंड आपले 4ही पाय घुसळून दुखणेकरानं अंथरुणाला खिळावं तसं गोठ्यात पडून राहिले. ओळीनं 3-4 दिवस तोंडात काडी घेतली नाही. एका महिनाभरात त्यांचा कायापालट झाला. मारके होते ते शांत झाले. सारखे डिरकी फोडायचे ते आता गायीसारखे हांबरू लागले. आवड निवड राहिली नाही. दावणीत पडले ते खाऊ लागले. अंग धरू लागले. अगदी गोळीबंद पैलवानागत दिसू लागले. त्यांचा रंग तर आता पार बदलला. आधी दिसायला कोसे होते. आता फिका काळा सावळा रंग जाऊन दोन्ही खोंड अगदी सफेद बेळंगीगत पांढरे दिसू लागले. आणि एक दिवस घडू नये ते घडलं. एक मोठी शर्यत जवळ आली होती. मलकू अण्णा रोज पहाटे बैलगाडी घेऊन सोंडीमाळावर राऊंडला जात होता. सराव सुरू होता आणि एका भला पहाटे गाडीला जोडण्यासाठी दावणीचे बैल सोडले आणि एक खोंड गाडीकडे जात असताना कशाला बुजला काय कळलं नाही. ठेचायल्यागत होऊन तो जो उधळला ते हातातला कासराही तिकडं आणि बैलही तिकडंच. जवळच एक विहीर होती. 4 पायांवर उड्डाण घेत तो निघाला आणि पाय घसरून थेट विहिरीतच घुसला. छलाडकन जंगी आवाज झाला. पाणी उसळून पार विहिरीच्या बाहेर आलं. काय होतंय आणि काय नाही हे मलकू अण्णालाही काही वेळ कळलंच नाही. एक भ्रम व्हावा तसं झालं. विहिरीतल्या आवाजानं आजूबाजूच्या वस्तीवरचे लोक गोळा झाले. पण बैलाला वर काढायचं कसं हे कोणाला सुचत नव्हतं. ते काय लहान पोर आहे, पोराला उचलून आणता येईल, पण बैलाला कसं आणायचं? मलकू अण्णा तर हवालदिल झाला होता. त्याचं धाबदन आणलं. एवढ्यात कुणीतरी एक जण धीर देत म्हणाला, वर काढायच्या फंदात पडू नको. विमा उतरलाय नव्हं? मग बैल मेला तरी विम्याचे पैसे तर कुठं जात नाहीत. थोडा जीवात जीव आला आणि मलकू अण्णाला जरा वाचा फुटली. तो बोलला, विमा उतरलाय हे मी विसरूनच गेलेलो. विम्याची आठवण करून देणारा हसत म्हणाला, मी तुमच्या बाळा मगदुमांचा जावाई. आमचा ट्रान्सपोर्टचा धंदा आहे. काल ट्रक घेऊन इथल्या फॅक्टरीला आलतो. वस्तीला इथंच होतो. अशी स्वतःची प्रस्तावना करून तो पाहुणा म्हणाला, मध्ये मी सासऱ्याकडून ऐकलं होतं तुम्ही विमा उतरल्याचं. काय काळजी करू नका. अहो आम्ही तर ट्रकचे वरचेवर कामं निघू लागली तर सरळ झाडावर नाहीतर भिंतीवर घालून मुद्दाम बेधडक अपघात घडवून आणतो. आपला बैल विहिरीत पडलाय हे विसरून त्यानं आश्चर्यानं विचारलं, मुद्दाम ट्रकला अपघात करता? होय मुद्दाम. आणि कसं? अपघात करणारं ड्रायव्हर बी आमचं ठरलेलं असतात. म्हणजे ह्यात कामात ते तरबेज असतात. मलकू अण्णा, बरं हे सगळं कशापायी करायचं? पाहुणा हसत म्हणाला, भले शाब्बास. अहो पदरमोड करून ट्रक आणून दुरुस्त करायचा, त्याऐवजी अपघात झाला म्हणजे झक मारत विमा कंपनी परस्पर आपल्या खर्चानं ट्रक पहिल्यागत नवा करकरीत करून देते की. आपलं दुःख विसरून मलकू अण्णाही हसला आणि म्हणाला, म्हणजे पुन्हा 2-4 वर्ष भरपेट पैसा मिळून पुन्हा अपघात करायला आपलं मोकळं. आम्ही 4-4 वर्ष कशाला थांबतो आहो. 1-2 वर्षात पुन्हा नवा ट्रक झाला पाहिजे हे बघतो. मग आता आम्ही काय करावं? असं मलकू अण्णाने विचारल्यावर त्या पाहुण्याने एकदा बाजूला जाऊन विहिरीत वाकून बघितलं.
बैल धडपडत होता आणि मलकू अण्णाला तर बघवत नव्हतं. पाहुणा केसचा निर्णय द्यावा तसा बोलला, ह्याची आशा सोडा. आणि हो, आणि काय? आणि गेली तानीकडं एजंटला कळवा, ते मग वर कळवल. वरचा अधिकारी यालाच 3 दिवस लागतील. तुम्ही बैलाला वर काढायच्या भानगडीत पडू नका. त्याचा पंचनामा झाल्याशिवाय त्याला हातसुद्धा लावायचा नाही. पाहुण्यानं सूचना दिल्याप्रमाणे सगळं झालं. 4 दिवसांनी विमा कंपनीचा अधिकारी आला. शहरातून क्रेन मागवली. बैल विहिरीतून वर काढला. 4 दिवस पाण्यात राहिलेला बैल फुगून बंब झाला होता आणि अधिकाऱ्यांनी कागदपत्राच्या सहाय्याने टेप घेऊन मोजमाप सुरू केलं. बैलाची लांबी रुंदी मोजून झाली आणि अधिकारी म्हणाला, मिस्टर, तुम्ही ज्याचा विमा उतरलाय तो बैल हा नव्हे. हे ऐकून मलकू अण्णा सर्द झाला. आवाक होऊन बोलला, तर काय दुसरा कोणचा बैल आणून त्याला आम्ही विहिरीत ढकललाय? ठामपणे अधिकारी बोलले, मी एकच सांगतो, तो बैल हा नव्हे. हे असं कसं म्हणता? कसं म्हणजे? त्याची मोजमापच सांगतात की अहो, तुम्ही ज्याचा विमा उतरलाय त्याच्या चौपट आकाराचा बैल आहे हा. बरोबर आहे, पाण्यात पडून मेल्यावर त्याचं शरीर फुगायचं नाही का? ते ठीक आहे, पण उंचीतही थोडा फरक आहे. चांगली 4 बोटं त्याची उंची वाढलेली आहे. मलकू अण्णा पटवून देण्यासाठी धडपड करू लागला. अहो, विमा उतरवला तेव्हा नुसतं 8 दात जुळलं होतं. वाढत्या वयाचा खून नव्हता का? ते मला माहीत नाही. कागदोपत्रीची जो नोंद आहे ती आम्ही पडताळून घेणार. आता काय म्हणावं? असं म्हणून मलकू अण्णा आपल्या कपाळावर हात मारून घेत म्हणाले, साहेब, एक दाखला देऊ? तुमचं लगीन झालंय का? लग्न होऊन 3 मुलं झाल्यात. मग सांगा, लगीन होऊन कळसाचं पाणी पडल्यावर तुमच्या बायकोत काय फरक पडला का नाही? मलकू अण्णानं अशी 1 ना 10 उदाहरणं देऊन बैलाची वाढ कशीबशी पटवून दिली. पण साहेबानं दुसरा मुद्दा उपस्थित केला. तो म्हणाला, ठीक, हे तुमचं मानतो, पण रंग जुळत नाही, त्याचं काय? अहो, कोण अंडील होता तेव्हा तो कोसा होता, पण बडिवल्यावर पांढरा झाला. बडिवणं म्हणजे काय? हेच मुळी साहेबाच्या गावी नव्हतं. खोंड बडवायचा का बडवायचा तो बडवायचा, शिवाय कंपनीच्या परवानगीविना का बडवला असेल? भलतेच मुद्दे त्यांनी काढले आणि वर विचारलं, कशानं बैलाला बडवलं? मुसळानं. बापरे, मुसळानं? असं म्हणून साहेब बोलले, लोक चाबूक वापरतात, फार तर काठ्यांचा वापर करतात. तुम्ही मुसळानं बडवलं? आणि काही कमी जास्त झालं असतं तर? हे ऐकून मलकू अण्णांना समजुतीचा घोटाळा कळून चुकला. मग बडवणं म्हणजे काय? सारं जग कसं बडवतं, कशासाठी हे सगळं करायचं, हे त्यांनी साहेबांना खुलासेवार समजावून दिलं. पण तरी साहेबांनी एक खुसपट काढलंच. ते म्हणजे, मला सांगा, वाढत्या वयाबरोबर बैलाची शिंगं वाढायला पाहिजे ना? पण इथं तर कमी कमी भरतंय उंची. आणि मुख्य म्हणजे बैलाच्या मागच्या जांगाडात एक लोंबणारा अवयव होता, त्याचा तर पत्ताच दिसत नाही. माप भलतंच चुकतंय. या मापाच्या वेळेत आमदाराची जीप आली आणि सगळी मापं आपोआप कुचकामी ठरली. आमदारांनी मलकू अण्णाला डोळा घालून बाजूला बोलवलं आणि त्याच्या कानाशी ते कुजबुजले. मलकू अण्णा, अशी हुज्जत घालायची नसते. अहो, मग काय करू? मेला हा बैल त्यो नवं म्हणत्यात. आमदार बोलले, तुम्ही 1000ची तजवीज करा, म्हणजे मेला ह्यो बैल त्योच म्हणायला लावू. असं? मग तुम्हाला 10,000 मिळतील, त्यातला 1 गेला म्हणायचा. 9,000 तर पदरात पडतील. 1,000ची तजवीज मलकू अण्णांनी आनंदाने केली. कागदोपत्री सगळ्या नोंदी बरोबर झाल्या. मेलेलाच बैल मेला. 1,000 देऊन 9,000 मिळवले. यावर काही दिवस लोटले आणि एके दिवशी मलकू अण्णा घाईघाईनं आमदार साहेबांकडे जाऊन म्हणाला, आमदार साहेब, मला एक मनात आलंय. काय? तुमचा सल्ला घेऊन करावं म्हणतो. काय? औंधा मोटचा एक म्हातारा बैल खत घालायला आलाय. ह्या पावसाळ्यात ते जमल असं वाटत नाही. मग त्याला बी देऊ का विहिरीत ढकलून? पण त्याचा विमा काढलाय का? मलकू अण्णा म्हणाला, त्याचा नसला तरी दुसऱ्याचा आहे की. लय झालं तर एकाला
2,000ची तजवीज करू आम्ही आणि विमा उतरलेला बैल मेला म्हणून सांगू. त्याला शाबासकी देत आमदार तोंड भरून म्हणाले, मलको अण्णा हे झकास. आता तुम्ही आमच्या तालमीतच या. 1 करा, 2चं 3,000 करा. यात आमचाही वाटा ठेवा आणि सारखं हिरीत ढकलल्याऐवजी दुसऱ्या मार्गानं मारा. अहो घाला की ट्रक अंगावर, नुसती धडक दिली तर फुर्र. असं म्हणून आमदाराच्या पायाला हात लावून जाता जाता मलको अण्णा म्हणाला, एक विनंती आहे. मलाच एजन्सी मिळवून द्या, म्हणजे गावातल्या सगळ्याच बैलांचा विमा उतरवतो का नाही बघा. शाबास फाकडे. असं म्हणून आमदार म्हणाले, आमचा वाटा ठेवा, नाहीतरी मेव्हणा जरा टांग मारायलाच लागलाय. तुमच्यात भागी ठेवूनच त्यालाच टांग मारू. तुम्हाला एजन्सी दिली म्हणून समजा.